सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे. सातारा शहराच्या पश्चिमेस 10 किलोमीटरवर सज्जनगड आहे. सज्जनगडावर जाण्यासाठी 2 पर्यायी मार्ग आहेत. त्यापैकी एक मार्ग आहे परळीपासून. सातारा ते परळी अंतर 10 किलोमीटरचे आहे. परळी हे पायथ्याचे गाव आहे. परळीपासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण 180 पायऱ्या चढल्यानंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यासाठी परळीपासून साधारण 1 तास लागतो. गडावर जाण्यासाठी दुसरा मार्ग आहे गजवाडीपासून. सातारा परळी रस्त्यावरील परळीच्या अलीकडेच 3 किलोमीटरवर गजवाडी गाव आहे. तिथून थेट गडाच्या कातळ मध्यापर्यंत गाडीने जाता येते. तिथून पुढे फक्त 100 पायऱ्यानंतर गडाचा दरवाजा लागतो. रस्त्यापासून गडावर जाण्यासाठी साधारण 15 मिनिट टाईम लागतो. सज्जनगड हा गिरदुर्ग या प्रकारामध्ये मोडतो. गडाची उंची साधारण 3350 फूट असून चढाईसाठी हा एकदम मध्यम श्रेणीमध्ये मोडतो. आत्ता सध्याची स्थिती गडाची चांगली असून चारी बाजूनी सुंदर निसर्ग लाभलेला आहे. गडावर जाताना पहिला दरवाजा आपल्याला लागतो छत्रपती शिवाजी महाप्रवेशद्वार. हे द्वार आग्नेय दिशेस आहे. त्यानंतर दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्यास समर्थद्वार असे म्हणतात. आजही दरवाजे रात्री 9 नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरताना समोरच एक सुंदर शिलालेख आढळतो. गडावर मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते. रोज 11:30 ते 1:30 ह्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नदान रोज तिथे केले जाते. अन्नदान या वेळेत करतात त्यावेळेस मंदिराचे दर्शन हे बंद ठेवलेले असते. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडात सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गड चढण्यासाठी पायऱ्या आहे. अर्ध्या वाटेवर समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एक बाजूस मारुती व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या दरवाज्यात श्रीधर स्वामी यांची स्थापना केलेले मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामदास स्वामींना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती. अंगलाईचे मंदिर रामदासांनी बांधले आहे. सज्जनगड हा चारी बाजूनी निसर्ग लागलेला एक सुंदर किल्ला आहे. मंदिराच्या चारही बाजूनी सुंदर असे दरी आहे. स्वच्छ हवा व सुंदर निसर्ग पाहून मन अगदी प्रसन्न होते. तरी सर्वांनी एकदा सज्जनगड हा एकदा नक्की बघायला पाहिजे. धन्यवाद.